मानेवाडा परिसरातील लवकुश नगर येथे भाजप नेते अमोल वाळके यांच्या दिव्यांग जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले। या कार्यालयाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। उद्घाटनाप्रसंगी परिवहन सभापती मंगला खेकरे, नगरसेवक बाबाराव तायडे, माजी नगरसेविका स्वाती आखतकर तसेच भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिव्यांगांसाठी अशा प्रकारचे जनसंपर्क कार्यालय सुरू करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगत या उपक्रमामुळे अनेकांना मदत होईल असा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमात स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। इस कार्यालय से रविवार से लेकर शनिवार तक 7 दिन दिव्यांगों के काम होते हैं, जिसमें प्रत्येक रविवार को यहाँ पर दिव्यांग जनसंपर्क संवाद होता है, जो कल ही मतलब 5 अप्रैल को इसके 100 हफ्ते पूरे हो चुके हैं। चाहे बारिश हो, ठंड हो या धूपकाला हो, इस संवाद में हर हफ्ते में 100 से 150 दिव्यांग नागपुर शहर तथा नागपुर जिले से अलग अलग शहरों से आते हैं। कल ही इसका 100वां हफ्ता कंप्लीट हुआ है। अब आपको बताना चाहता हूँ कि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनके कार्यालय में प्रत्येक सोमवार को 12 बजे से लेकर 2 बजे तक एक संवाद होता है, जिसमें दिव्यांगों की समस्या हम सॉल्व करते हैं। ये समस्या सॉल्व करते समय में हमें ये ध्यान में आया कि हमें हमारे साथ सिर्फ नागपुर ही नहीं, विदर्भ ही नहीं, तो पूरे महाराष्ट्र से दिव्यांग जुड़ रहे हैं और ऐसी दिव्यांगों की समस्या कैसे सॉल्व की जाए, इसके लिए हमने माननीय मुख्यमंत्री इनके आदेश पर, उनके सहमति से, इनके आशीर्वाद से ऑनलाइन दिव्यांग जन संवाद कार्यक्रम चालू किया, जो रोज़ सुबह 7:30 बजे किसी भी सूरत में ऑनलाइन होता है, जिसमें महाराष्ट्र के कम से कम 20 जिले से रोज दिव्यांग जुड़ते हैं। सुबह 7:30 बजे मंगलवार से शनिवार, ऐसे 7 दिन ये संवाद हमारा चलता है। आपको बताना चाहता हूँ कि पिछले इस 24 महीनों में 54,000 दिव्यांग हमसे जुड़े हुए हैं, जिसमें से 24,000 लोगों से हमने रूबरू किया है और 512 लाभार्थी अभी तक हमने दिए हैं। इन लाभार्थियों में कई प्रकार के ई रिक्शा दिलवाना, कई लोगों के यूडीआईडी कार्ड, कई लोगों के राशन कार्ड दिलाना, कई लोगों के कोर्ट के मैटर है या कहीं पर 5% निधि वितरित नहीं हो रहा है, या कहीं पर उनके जो भी व्यक्तिगत समस्या, मतलब 21 प्रकार के दिव्यांग है, लेकिन उनकी जो भी पर्सनल व्यक्तिगत समस्या है ये यहाँ से की जाती है। और ये सारा जो हो रहा है उपक्रम, ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनके आदेशान्वये हो रहा है, नितिन जी गडकरी इनके आदेशान्वये हो रहा है। और हमारे साथ में मेरा इतना अच्छा भाग्य है कि नागपुर शहर तथा पूरे महाराष्ट्र के दिव्यांग और नेतागण, मेरे भाई बंधु मुझे इतना स्नेह दे रहे हैं, जिसका प्रतिसाद आप यहाँ पर देख सकते हैं। हमने कोई कॉल नहीं किया, लेकिन ये जो है सिर्फ मैसेज के माध्यम से पूरे महाराष्ट्र के अलग अलग कोने से आए हुए हैं। मेरे साथ में सुरेश जी सवई है, जो इस हमारे भाग के अध्यक्ष है, बाबाराव जी तायडे जो नगर सेवक के कॉर्पोरेटर है। तो बहुत बहुत शुक्रिया। सर्वात आधी तर आमच्या अमोलदादांचं खूप खूप अभिनंदन करते। अनेक वर्षांपासनं जे त्यांनी ध्यास घेतला आणि जे दिव्यांगांसाठी जे काम करत आहे अमोलजी वाळके यांचं, म्हणजे आम्ही पण काम बघून आम्हालाही म्हणजे इतकं हे वाटते की त्यांच्याबद्दल की आम्ही काय मदत करू शकू त्यांना। आणि दिव्यांगांसाठी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचं सकाळचं त्यांच्याशी संवाद असेल, त्यांच्यासाठी कोणतं काम करता येईल, त्यांना कोणती वस्तू मिळवून देता येईल, याचा मात्र अमोलजी वाळकेंचा त्यांच्या माध्यमातून अनेक दिव्यांगांसाठी ते काम करत आहे। नागपूर शहरातच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या दिव्यांगांसाठी ते काम करत आहे। त्यांनी असंच अविरत ही सेवा आपल्या माध्यमातून सुरू ठेवावी अशीच इच्छा व्यक्त करते। आज अमोलजी वाळके यांच्या दिव्यांग कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे, त्याबद्दल त्यांना प्रथमतः माझ्या भरभरून शुभेच्छा। विशेष म्हणजे अमोलजी दिव्यांग असल्यामुळे दिव्यांगांची काय अडचण आहे, त्यांना समाजात योग्य स्थान मिळावं या दृष्टीने महाराष्ट्रभर ते आज प्रयत्न करत आहे। महाराष्ट्र सरकार असेल, आमचं आदरणीय मोदीजींचं सरकार असेल, दिव्यांगांसाठी विविध योजना आणत आहे आणि त्या विविध योजना समाजातील दिव्यांग बांधवांना पोहोचण्याचं शिवधनुष्य या ठिकाणी अमोलजींनी केलेलं आहे। आजच मी त्यांच्या कार्यपुस्तकांचा आढावा घेत होतो, तर मला विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी भरपूर मदत केली आहे। मी पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या या उपक्रमाला मनस्वी शुभेच्छा देऊन थांबतो। आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि स्थापना दिवसाचं निमित्त साधून भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीचं कार्यालय अमोलजी वाळके यांनी या ठिकाणी आज उद्घाटन त्यांच्या कार्यालयाचं आहे।
खरं म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि दिव्यांगाची सेवा म्हणजे देवाची सेवा समजून अमोलजी वाडके यांनी या कार्याला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगाची त्यांच्या माध्यमातून सेवा घडते आहे. अशीच सेवा या कार्यालयातून आणि त्यांच्या माध्यमातून घडत राहो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. याच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमचे मित्र अमोलजी वाडके यांच्या हातून दिव्यांगासाठी खूप मेहनत घेत आहे आणि दिव्यांगासाठी ते परिश्रम घेऊन चांगला त्यांना सायकलपासून जे जे आवश्यक आहे त्या वस्तू देतात आणि महाराष्ट्र लेवलपर्यंत त्यांचं काम चालू आहे. त्यांच्या हातून असेच कामं चांगले घडो ही मी देवाला ईश्वर प्रार्थना करतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम.